शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 मल्याळम फिल्म श्रीकांत बघितली. सुंदर आहे. एका खेडेगावात आणि रिअल स्टोरीवर आहे. एका खेडेगावात एका कुटुंबात मूल जन्माला येतं आणि ते जन्मतःच आंधळ असतं. सगळेजण म्हणतात की याला टाकून द्या, फेकून द्या, जास्त लळा लागायच्या आधी मारून टाका, म्हणजे आपल्याला झालंच नाही असं वगैरे. पण शेवटी त्याची आईच असते ती, म्हणजे वडील हे करायला जातात पण गड्डा खोदून त्याला पुरायला, पण ती नाही हे करत. आणि मग ते लोक त्याचं नाव श्रीकांत ठेवतात. आणि लहानपणापासूनच दाखवले की तो श्रीकांत सगळ्याच याच्यात, म्हणजे आंधळा असून सुद्धा शाळेत अभ्यासात हुशार, सगळ्यांपेक्षा आधी तो उत्तरं सगळ्याची द्यायचा. सगळं कुठली गोष्ट म्हणजे त्याला पटकन शिकून घ्यायचा तो. असं करत करत मग तो मोठा झालेला दाखवलाय. आणि मग जेव्हा तो मोठा होतो तेव्हा मग त्याला आता पुढे शिकाय करता मग आता पैसाही लागणार आणि सगळंच लागणार. तर मग आता सुचवतात काही लोक तिथले की हैदराबादला एक अंधांची शाळा आहे की जिथे सगळंच तुम्हाला मग म्हणजे व्यवस्थित मिळतं. मग तिथे त्याचं ॲडमिशन म्हणजे होते. अर्थात एंट्रन्स एक्झाम वगैरे सगळे प्रकार होतात. आणि हा तिथे टॉप पण करतो. तर तिथे एक देविका म्हणून मॅडम असे, तिचं खूप कॉपरेशन असतं ह्याला, म्हणजे तिच्या सपोर्टनी तो खूप पुढे म्हणजे येतो. तर जेव्हा ॲन्युअल फंक्शन होतं आणि चीफ गेस्टला तिथल्या फाउंडरला बोलवलं जातं, तर तेव्हा ह्याला मग बोलायला सांगतात की तुम्ही काही शब्द बोला. तर हा श्रीकांत म्हणतो की सगळं छान आहे, छान आहे, देविका मॅडमनी मला मदत केली वगैरे वगैरे, यांच्या सगळ्यांच्या सपोर्टशिवाय तर मी इथपर्यंत पोचूच शकलो नसतो. पण आम्हाला जे काही तुम्ही इतकं खर्च करता आमच्यावर, तर त्याच्यातले 50% पण आम्हाला मिळत नाही आणि 50% या लोकांच्या घशात जातं असं वगैरे सगळे त्यांची पोल खोलून ठेवतो तो बाकीच्या लोकांची. तर मग ते फंक्शन संपल्याबरोबर याला हाकलून काढतात त्या हैदराबादच्या शाळेतनं. मग आणि त्याची ती काठी पण हिसकावून घेतात, म्हणतात ती शाळेची ही आहे प्रॉपर्टी. मग तो तसंच अडखळत एका जागी जाऊन बसतो. तर मग कोणीतरी त्या देविका मॅडमला फोन करतं की बाबा असं असं त्याला हाकललंय. मग त्या शोधत त्याला म्हणजे शोधतात, रस्त्यावर दिसतो बसलेला. मग त्याला घेऊन आपल्या घरी जातात आणि मग ते म्हणतात कुठे ॲडमिशन मिळो न मिळो, मी तुला माझ्या घरी राहायचं आणि माझ्या पद्धतीने मी तुला शिकवेन. आणि मग त्याच त्याला सगळं कॅसेट म्हणजे वाचून, पुस्तकं वाचून रेकॉर्ड करून तो मग ऐकून शिकतो. आणि मग नंतर त्याला जवळपास 98% मार्क मिळतात. आधी तर आता त्याला ॲडमिशन सुद्धा, म्हणजे आता परीक्षा देऊन ॲडमिशन आधी घ्यायची. तर कुठल्या कॉलेजचं ॲडमिशन, तर कोणी त्याला ॲडमिशन द्यायला तयार नसतं की आम्ही आंधळ, असं कुठलाच सिस्टममध्ये नाही आहे. मग ते लोक केस करतात सिस्टमच्या अगेन्स्ट आणि ती जिंकतात. म्हणजे सिस्टममध्ये हे की कुठे तुम्ही म्हणजे लिहिलेलं आहे असं की अंधांना नाही हे करू द्यायचं. आणि तो तिथे प्रूफ करतो की म्हणजे मी अंधाळ असून सुद्धा याच्यापेक्षा फास्ट सगळ्या गोष्टी करू शकतो आणि मला सगळ्यांपेक्षा जास्त येतं पण. आणि मग तो शेवटी म्हणजे त्या प्राचार्यांना ॲडमिशन केस जिंकतात ते, आणि प्राचार्यांना मग ॲडमिशन द्यावी लागते. आणि तो तिथे मग 98% पास होऊन दाखवतो. तर मग तिथल्या जजला पण खूप आनंद होतो, पहिल्यांदा माझं डिसिजन मी करेक्ट डिसिजन घेतलंय. भरत जाधव जज दाखवलाय. आणि राजकुमार रावने आंधळ्याचं काम केलंय श्रीकांतचं. मग नंतर आता त्याला IIT, तो म्हणतो मी दुसऱ्या कुठेही विषयात, म्हणजे मला आर्ट्स, तर आधी म्हणजे तो जेव्हा सगळे म्हणत असतात की तू आंधळा आहेस तर तू आर्ट्समध्ये ॲडमिशन घेतो, तेव्हाही तो ठाम असतो का, म्हणून मला जर एवढे चांगले पर्सेंटेज आहे तर मी आणि मला सायन्सच शिकायचं आहे. तर त्या म्हणजे हिमतीवर तो ते करतो. आणि आताही तो म्हणतो मला IIT मध्येच जायचं आहे, मी दुसरीकडे कुठेही जाणार नाही. मग तिथे तो ॲडमिशन मिळवतो. आणि मग तिथे बरेच जण त्याच्या अगेन्स्ट हे करतात, पण काही त्याचे छान मित्रही होतात, त्याला मदतही करतात. आणि मग तो IIT मधून पण छान पास होतो. आता पुढे काय करायचं,
तर त्याला मग एक जण म्हणजे म्हणतात की तू बिझनेस करू शकतो का. तर मग ह्याच्या डोक्यात ते येतं बिझनेसचं, आणि त्याला एक चांगला म्हणजे तो आधी सगळ्यांना म्हणजे विचारत असतो की तुम्ही माझ्या पार्टनरशिप कराल का किंवा काय, पण कोणीच त्याला म्हणजे लिफ्ट देत नाही आणि म्हणजे त्याला सपोर्ट करायला तयार होत नाही. इव्हन त्याला जेव्हा IIT ला जायचं असतं बोस्टनला शिकायला, तर तेव्हा पण फ्लाईटमध्ये त्याला जायला तो म्हणे नाही, तुम्ही आंधळे आहात म्हणजे फिजिकली हँडिकॅप आहात, तर तुमच्याबरोबर कोणीतरी पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही तुम्हाला जाऊच देणार नाही. मग तो तिथे सगळं करून दाखवतो डिमॉन्स्ट्रेशन की विमानामध्ये कुठे कशा सीट्स आहे, कुठे कशा सीट्स आहे, ही माझी सीट, म्हणजे तो पूर्ण डेमो करतो आणि सांगतात की हे मग त्याला मग परमिशन, म्हणजे तो प्रत्येक ठिकाणी त्याला प्रूव्ह करावं लागतं की मी आंधळा आहे पण मी सगळं करू शकतो, मला कोणाची गरज आहे. आणि मग अशा प्रकारे तो बोस्टनला गेला असून तिथून IIT तो पास म्हणजे हे करतो. मग तिथे त्याची एक मैत्रीण होते जी त्याच्यावर प्रेम करते. म्हणजे दोघांचं आधी त्याच्यावरूनच जमतं, म्हणजे ऑनलाईन ती कॉंग्रॅच्युलेट आधी करते IIT मध्ये टॉप केल्याबद्दल आणि इतकं छान सगळं करिअर तुझं. मग हा पण तिला हे करतो आणि मग अशा प्रकारे मग ते भेटतात. म्हणजे ती येते त्याला भेटायला, ती म्हणते मला पण तिथे ऍडमिशन म्हणजे मी काही कामं करता येते तर आपण भेटू शकतो का. मग ते भेटतात आणि मग दोघेही म्हणजे प्रेमात पडतात एकमेकांच्या. आता मग जेव्हा बिझनेस करता म्हणजे काय करायचं तर त्याला कुठेच नाही. बरं सगळे म्हणतात की तू इंडियात ये, तो म्हणजे तो आता इंडियाने फ्रस्ट्रेट झालेला असतो की बा इंडियात कोणीच हेल्प करत नाही आणि काही नाही. तो म्हणतो मी इथेच राहणार आणि इथेच मी जॉब करणार. पण मग त्याला असं सुनावलं जातं आणि ती पण म्हणते की तुला तिथे जास्त गरज आहे इंडियामध्ये, इथे काय म्हणे लोक त्यांना काय म्हणजे इंडियाचा टॅलेंट तू अमेरिकेत वापरणार, अमेरिकेच्या लोकांना फायदा होणार आहे, आपल्या देशाला काय फायदा. मग ते त्याला लागतं. मग तो इंडियात परत येतो. मग तिथेही आधी कोणीच त्याला जवळ करून घ्यायला तयार नसतं. पण मग एक हा आपला शरद केळकर असतो, त्याचा बिझनेस असतो, तर तो मग आधी तोही नाहीच करत असतो, पण मग हा त्याला कन्व्हिन्स करतो. हा म्हणतो की तू आपण सुरुवात तर करू, बघूया म्हणजे काय होते. आणि मग ते लोक पेपर जे रॅपिंग पेपर असतात, वेस्ट पासून पेपर जे तयार केले तर ते बनवायचं सुरुवात करतात. मग तिथे त्याचा एक मित्र जो लहानपणी ज्यांनी त्याची खिल्ली उडवली असते, त्याला क्रिकेटमध्येही पाडलं असतं आणि नंतर हातावर पैसे देऊन म्हटलं असतं की आंधळे लोक तर फक्त भीक मागायला असतात, तर तो तिथे त्याच्याकडे नोकरी मागायला येतो. आणि मग तो म्हणतो की तू मला असं केलं होतंस ना, म्हणजे माझ्याकडे पण तुझ्याकरता नोकरी नाही आहे. तर तिथपासून थोडंसं त्याच्यामध्ये चेंज यायला लागतो. म्हणजे थोडासा इगो दाखवलाय की श्रीकांतचा की बा मला कोणाची गरज नाहीये, मी कोणाच्याही शिवाय सगळं करू शकतो. आणि मग जेव्हा इंडस्ट्रीचे अवॉर्ड वगैरे निघतात तर त्याच्यात दुसऱ्याच कोणाला तरी मिळते, तर हा म्हणतो असं कसं, आपल्याला मिळायलाच पाहिजे, बाय हुक ऑर क्रूक मी ते मिळवूनच दाखव. आणि मग जेव्हा त्याचे पॉलिटिकल लीडर्स वगैरे काही ॲप्रिसिएशन करतात तर हा लगेच त्यांच्याबरोबर जुळून जातो. त्या पॉलिटिकल लीडर्सना काय फक्त याची पॉप्युलॅरिटी पाहिजे असते की बा आंधळा आमच्या इथे हे आहे, पण मग हे कोणालाच आवडत नाही. त्याच्या टीचरलाही आवडलेलं नसतं की हा आपल्या लोकांना सोडून तिथे म्हणजे चाललाय आणि चुकीच्या मार्गाने जातोय. मुख्य म्हणजे चुकीच्या मार्गाने प्रसिद्धी मिळवायचा प्रयत्न करतोय. शरद केळकरला पण ते आवडत नाही. आणि स्टेजवर कसं एकदा दोनदा म्हणजे की शरद केळकर इंडस्ट्रियलिस्ट आहे, त्याच्याबरोबर ह्यांनी काम केलं, म्हणजे त्याचं म्हणणं असतं श्रीकांतचं की सगळं डोकं माझं, सगळं माझं, आणि ह्याचं नाव का घेता ते, तर ते थोडंसं त्याला लागत असतं सारखं. म्हणून तो म्हणतो मी दाखवतो मी माझ्या बलवर काय करू शकतो. पण मग ते त्याला जेव्हा ती लीडर त्याला पॉलिटिक्समध्ये घ्यायला म्हणते की तू आमचा हे मेंबर आणि आम्ही तुझे पोस्टर्स लावले इलेक्शन करता, तुला आम्ही तिकीट देणार आहे. मग त्याचे डोळे खडखन उघडतात.
की हे फक्त आपला उपयोग करून घेतात आणि आधी तिच्याच मदतीने त्यांनी ज्यांच्याकडून लोन घेतलेलं असतं त्याला पोलिसाकरवी पकडवलेलं असतं. मग सगळे समजवतात अरे तो फक्त पैसे मागायला आला असतो, तू त्याचे पैसे दिले नाहीस, तू ते देणार होता, तर त्यांनी काय चुकीचं केलं, पण तू अशा प्रकारे त्याच्याशी पोलीस लावले तर ते बरोबर नाही, तू सॉरी म्हणायला पाहिजे. तर तेव्हा तो सॉरी म्हणायला तयार होत नाही. मग ती देविका म्हणजे टीचर समजवते केळकरला की आतापर्यंत त्याला कधी सॉरी म्हणायची वेळच झाली नाही म्हणे आणि त्याच्यामुळे त्याला ते सॉरी म्हणणं जड जात आहे किंवा हे नाही म्हणेल म्हणे तो, त्याला वाटलं स्वतःला की, मग तेच त्याला नंतर रिअलाइज होते की नाही बाबा, म्हणजे आपल्यात गट्स आहे, आपण जाऊ शकतो, पण या लोकांच्या सपोर्ट शिवाय आपण काही करू शकलो नसतो. ह्यांनी सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट केला म्हणून आज आपण पण झालंय. मग तो परत येतो आणि मग जेव्हा पुन्हा अवॉर्ड विनिंग हे होते, मग ह्यांना अवॉर्ड मिळतं. तर तो तेव्हा म्हणतो की शरद केळकरला की रवी तू पण चल माझ्यावर स्टेजवर. रवी म्हणतो नाही तूच जा. मग तो तिथे स्टेजवर म्हणतो की मला हे अवॉर्ड मिळालंय, पण हे कॅटेगरी म्हणजे फिजिकली हँडिकॅपच्या याच्यात मिळालंय. मी हे तुम्हाला म्हणजे मी त्याचा इन्सल्ट नाही करत आहे, पण मी हे तुम्हाला परत करतो, कारण मला कॉमन पीपल म्हणजे ऑर्डिनरी पीपल मधून मला पहिला अवॉर्ड जिंकून दाखवायचा आहे, कारण आमच्यात काहीच कमी नाही आहे, आम्ही ऑर्डिनरीच आहोत, स्पेशली डिसेबल्ड पीपल आम्ही नाही, आणि ते मी दाखवीन तेव्हाच मी हे अवॉर्ड घेईन. आणि मग तो सगळ्यांना थँक देतो की आधी आई वडिलांना की तुम्ही आज नसता तर मी नसतो, मग टीचरला, मग शरद केळकरला, टीचरनी मला खूप सपोर्ट केला, काही कोणाचं हे नाही बघता तिने मला इथवर आणलं, शिकवलं, तिने कोणाचा विचार केला नाही. मग शरद केळकरचं अप्रिसिएशन करतो सगळ्यांचंच. मग आपल्या गर्लफ्रेंडचं पण, किंवा ती नसती माझ्या आयुष्यात तर मला पण प्रेम किंवा काय मिळालं नसतं. आणि मग अशा प्रकारे तो स्टेजवर म्हणजे पुन्हा तो आपल्या माणसात येतो. त्याला मग कळतं की मी जरी आंधळ आहे तरी मला हे कळतं की आपलं कोण आणि दुसरं कोण, आणि कोण फसवायला निघालंय आणि कोण खरंच आपली काळजी घेते. सुंदर आहे सिनेमा, एकदम छान आहे.